राजविद्या आणि राजगुह्य योग हा 9वा अध्याय आहे. आणि 9व्या अध्यायामध्ये आपल्याला दुसऱ्या श्लोकामध्ये ज्ञानोबा काय सांगतात ते आपण आता 52 ओळीपासून सुरुवात करूया. राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमुत्ततं प्रत्यक्षावमगं धर्म्ये सुसुखं कर्तुं मव्ययम्. बघा काय सांगतात की विद्यांचा राजा, गुह्यांचा राजा, अत्यंत पावन असे जे उत्तम ज्ञान आहे, सर्व विद्यांचा राजा आहे, सर्व ज्ञानाचा सार आहे. आणि असं ते काय आहे तर ते राजविद्या राजगुह्य. आणि ते कशातून मिळतो? फक्त आणि फक्त एका नामाच्या माध्यमातून ते प्राप्त होतो. म्हणून वेदांनीही सांगितलं आहे की सर्व मंत्रांचा राजा नाम आहे. आणि त्या अखंड संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये संपूर्ण नामाचाच उल्लेख केलेला आहे. प्रत्येक ग्रंथामध्ये नामाच्या व्यतिरिक्त कुठलेही संत काहीही बोलले नाहीत. आणि ते एक नाम आपल्या हातात येण्यासाठी सर्व वाङ्मयांची रचना आहे. सर्व वाङ्मय बरं का, सर्व वाङ्मय या नामाच्या प्रकाशातून झालेले संत, आणि त्या संतांनी हे वाङ्मय लिहिलेलं आहे. प्रथम त्यांनी काय केलं तर प्रथम त्यांनी आपल्या आतमध्ये असलेल्या त्या आत्मप्रकाशाला प्रकाशित केलं. आणि मग झालेल्या प्रकाशाच्या माध्यमातून आपल्या चित्तामध्ये, आपल्या मनामध्ये प्रत्येक जडजीवाला, प्रत्येक जडजीवाच्या चित्ताला, प्रत्येक जडजीवाच्या बुद्धीला प्रकाशित करण्यासाठी शास्त्र लिहिले आहेत. परत परत लक्षात घ्या, प्रत्येक जडजीवाला संतांनी, मी आता तेच सांगितलं, शुक, याज्ञवल्क्य, दत्त, कपिल मुनी हरीशी जाणून हरीच झाले. म्हणजे याचा अर्थ काय, जे जे संत आले त्यांनी हरीला जाणलं आणि हरिरूप झाले, भगवत रूप झाले, भगवदाकार वृत्ती झाली. एकदा का वृत्ती भगवताकार झाली का तुम्ही भगवंताशी एकरूप होता. बाकी काही करायची गरज नाही बरं का. पूर्वीच्या लोकांसारखी आपल्याला हजारो वर्ष तपश्चर्या करण्याची गरज नाही. कारण आपल्याला या कलियुगामध्ये आयुष्यच ठोकळे मिळालेले प्रत्येक माणसाला. आणि त्या कमी आयुष्यामध्ये आपल्याला भगवंताची, प्रत्येक जीवाला भगवंताची प्राप्ती लवकरात लवकर व्हावी. आणि म्हणून कलियुगी उद्धार हरीच्या नामे, हरीच्या नामातून. बाकी दुसरं साधन काही नाही बरं का जगामध्ये. कलियुगामध्ये एकच साधक आहे, कलियुगी उद्धार. सकळ जीवांशी आहे ते अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामातून. बाकी दुसरं काही नाही बरं का. एकच साधन आहे. नामे तिन्ही लोक पुनीत केले, तिन्ही लोकांना पवित्र करणारा नाम आहे. आणि म्हणून जेवढी नामापाशी शक्ती तेवढी पापे नाही त्रिजगती. तिन्ही जगामध्ये, तिन्ही जगातली पापं एकत्र केली आणि नामरूपी यज्ञ जर त्यांना लावलं तर तिन्ही जगातल्या पापाचा नाश एका क्षणात होणार आहे. जेवढी नामापाशी शक्ती तेवढी पापे नाही त्रिजगती. नामापाशी चारी मुक्ती निश्चिती दान विद्या. म्हणजे नवनारायण जनक राजाला सांगतात, विद्या म्हणजे जनक राजा विदेह स्थितीत होता बरं का. आणि त्याने संपूर्ण राज्य चालवलं जनक राजाने. आणि त्या जनक राजाला नवनारायण आले. भागवतामध्ये हा प्रसंग आहे आणि त्यातली ओवी भागवतातली ओवी आहे. जेवढी नामापाशी शक्ती तेवढी पापे नाही ती त्रिजगती. नामापाशी चारी मुक्ती निश्चिती जान विद्या. विदेह राजा जनक राजाला सांगितले. एवढी नामाची शक्ती आहे आणि त्या शक्तीतून सर्व ग्रंथ आपल्याला प्रकाशित होतात. म्हणून काही करू नका. नाम जप यज्ञ येतो, तो अखंड यज्ञ तुमचा जर प्रज्वलित झाला तर तुम्हाला ज्ञानाला शोधायला जायची गरज कुठे नाही.
ज्ञान तुम्हाला शोधत येईल. पैगा आणि काही एक याचे, ओवी क्रमांक 52. पैगा आणि काही एक याचे, जे हाता आलिया तरी नवाचे, आणि अनुभविता काही नवेचे, वरी विटेही ना. बघा, ही नामाची अनुभूती सांगितली ज्ञानोबाराने. आता पैगा आणि काही एक याचे, आणि ह्या नामाचा, या ज्ञानाचा एक गुणधर्म आहे. तो कोणता गुणधर्म आहे? जे हाता आलिया नवाचे. बघा, हाताशी आलं की तो जात नाही. एकदा हे ज्ञान, एकदा हे नाम एखाद्या माणसाच्या हातात आलं का ते जात नाही, वाढतच जातो. ते जातच नाही बरं का. न सरे न विटे. त्याचा माणसाला कंटाळाच येत नाही आणि विटतही नाही, त्याचा वीटही येत नाही. बघा ना, आपण 2 दिवस काहीतरी सारखे पदार्थ खाले, 2-4 दिवस रोज आपण डाळ भात भाजी खाली, कंटाळा येतो की नाही बघा. मग आपणच म्हणतो की नाही, काहीतरी वेगळी भाजी बनवा, काहीतरी अजून चांगली भाजी बनवा. घरातच बघा आपले किती कडकडी असतात. आपल्याला कंटाळा येतो. रोज आपण डाळ भात खाल्लं तर माणसाला कंटाळा येतो की नाही. आता काही महिला वर्ग, त्यांना माहिती आहे, त्यांना काही कटकडी ऐकावे लागतात घरामध्ये, माहिती आहे. माझी हीच का भाजी बनवली, दुसरी का नाही बनवली, तिसरी का नाही बनवली, असे घरामध्ये आपले कटकडी असतात. पण इथं सांगतात, न सरे न विटे. तो नाम तुमच्या हातात आला की तो जात पण नाही आणि त्याचा वीटही येत नाही, कारण ते स्वयं परब्रह्म आहे. नामच परब्रह्म वेदार्थे, नामच परब्रह्म आहे वेदार्थाच्या मताने. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे, हरीशी गाती. बघा, तो हरी आहे. तो आणि म्हणून जेवढी नामापाशी शक्ती, तेवढी पापे नाही त्रिजगती. तिन्ही जगातले पाप एकत्र केले, एका क्षणात भस्म करून टाकणार, एवढे त्या नामापाशी शक्ती आहे. आणि ते नाम पैगा आणि काही एक याचे, आणि एक चांगलं गुणधर्म याचे नामाचं. काय? या ज्ञानाचं, जे हाता आलिया नवाचे. ते एकदा हाताला आलं की त्याचा कधीही नाश होत नाही त्या नामाचा. आणि अनुभविता काही नवेचे. आणि तो अनुभवाला येतो, आपल्याला अनुभवाला येतो. वरी विटेही ना, आणि त्याचा वीट येत नाही. जेवढं उलटं तुम्ही नामस्मरण करणार तेवढं वृद्धिगत होतो, आणि अजून आनंद, अजून आनंद, अजून आनंद, आनंदच आनंद वाटतो. रोज जर आपण ते नामस्मरण केलं, म्हणून तर म्हणतात की नाही, गोविंदू गोविंदू मना लागलिया छंदू, मना लागलिया छंदू. संतांनी सगळं छंद लावून घेतलेला आहे हरिनामाचा, आणि त्या हरिनामाच्या छंदामध्ये जाता जाता ते स्वतः ब्रह्मरूप झाले. म्हणून मी पहिली ओवी तुम्हाला काय सांगितलं आहे? शुक, याज्ञवल्क्य, दत्त, कपिल मुनी, हे सगळे नावं आहेत बरं काय, संतांची, देवांची नावं आहेत. शुकमुनीने पण तेच केलेलं आहे, तुकोबाराने ते केलं आहे, ज्ञानोबाराने हेच केलं आहे, नामाचं स्मरण केलं आहे. भगवान शंकरांनी तेच केलेलं आहे. म्हणून पार्वती मातेने त्यांना प्रश्न केला आहे, देवादिदेव महादेव तुम्ही कोणाचं नाम जपता? ते म्हणतो, आहे ना एक निर्गुण निराकार, त्याचं मी नाम जपतो. ते सगळं माहिती आहे आपल्याला कथा. म्हणून जेवढी नामापाशी शक्ती तेवढे पापे नाही त्रिजगती. शुक, याज्ञवल्क्य, दत्त, कपिल मुनी हरीशी जाणून हरीच झाले. हरीला जाणलं की हरीच होतं माणूस. मग तेच हरीचं नाम तुम्हाला दिलेलं आहे आपल्या संत श्रीपाद बाबा यांनी आपल्याला हे नाम दिलेलं आहे. त्याचं कधी वीट येत नाही आणि ते आपल्याकडनं जाती नाही. येत जरी तू तार्किक आयशी हन घ्यायची शंका, येत जरी तू तार्किका आयशी हन घ्यायची शंका, ना एवढी वस्तू हे लोका उरली केवी पा. इथं जर अर्जुन तू तर्क करशील, शंका घेशील या वस्तूबद्दल, या ब्रह्मज्ञानाबद्दल, या नामाबद्दल जर तू शंका घेशील, तर शंका घेऊ नको. का? शंका अजिबात घेऊ नको. मग एवढी जर चांगली वस्तू आहे, मग लोक हिच्यापासून लांब का झाले, ही घेत का नाही, असा प्रश्न केला आहे अर्जुनाने. भगवंताला प्रश्न केला आहे ना. एवढी वस्तू हे लोका,
मग हे लोकांपर्यंत माहिती आहे सगळं एवढं श्रेष्ठ ज्ञान आहे, मग हे लोकांपर्यंत का पोचत नाही किंवा लोक हे का घेत नाही? नाही, लोकांच्या हातून राहिलीच कशी? जर एवढं श्रेष्ठ ज्ञान आहे, एवढं वरिष्ठ ज्ञान आहे, भगवंताला प्राप्त करण्याचं एवढं सगळ्यात उत्तमात उत्तम ज्ञान असून लोकांपासून हे ज्ञान अलिप्त का राहिलं, लांब का गेलं, लोकांना दुरावलं का, असा प्रश्न केलाय. इथं जरी तू तार्किका, इथं जर तू तर्क करशील, आयशी हन घेशी शंका, आणि शंका घेशील या नामावर, कारण हे आनंद स्वरूप अवस्था आहे, चिदानंद. का ते समुद्राचं होणे ठेले, तेवी चित्ताचे चैतन्य झाले. बघा, चित्ताचंच चैतन्य होतो. याता यात निमाले घनानंद, जे आनंद स्वरूप अवस्था आहे. या ज्ञानातून आपल्याला एवढा आनंद होतो की ह्या आनंदापुढे विषय आनंद कुठल्या कुठं पळून जाईल, एवढं ते आनंद आहे. आणि त्या आनंदासाठी प्रत्येक साधू संतांनी पुढं येऊन ह्या नामाचा प्रचार, ह्या ज्ञानाचा प्रचार केलेला आहे. पण तेच मिळत नाही माणसाला. आपण बरं का, आपण दुर्दैवी आहोत. प्रत्येक जीव हा दुर्दैवी आहे की त्याला हे नाम मिळत नाही. सगळेच बरं का, जवळजवळ 99% याच्यामध्ये अडकलेले सगळे, इतर भक्ती मार्गामध्ये अडकलेले आहेत. पण नामाच्या ठिकाणी कोणी हजर नाही, नाम घेत नाही. का? तर भगवंताची प्राप्ती ह्याच जीवनात आहे, ह्याच देही, ह्याच डोळा, नाही का. भोगीन माझ्या मुक्तीचा सोहळा तुकोबारा सांगतात. आणि तो सोहळा आपल्या जीवनामध्ये यायला पाहिजे. आणि त्या सोहळ्यासाठी सर्व भक्ती आहे. आणि तेच कोणी करत नाही, हेच तिथं सांगतात, अर्जुन सांगतात. अरे मग कोणाच्या लक्षात काय येत नाही? एवढं स्वच्छ निर्मल जन्ममरणाच्या चक्रातून बाहेर काढणार हे ज्ञान आहे. मग हे लोक घेत का नाही? ह्या लोकाला वंचित का ह्या ज्ञानाला लोक झाली? असा प्रश्न केला अर्जुनाने. काय प्रश्न केलाय? ह्या ज्ञानापासून लोक वंचित का आहेत? आणि खरोखर बरं का, अर्जुन म्हणजे आपल्यालाच प्रश्न पडलेला आहे. कोणीच येत नाही इकडे पुढं का? कोणीच पुढाकार घेत नाही पुढे यासाठी. कोणी धाडसच करत नाही. माल घातली आपला, इथून चालला पंढरीला, बस तिकडे येऊन दर्शन घेतला देवाचं, आलं घरी, भजनाला जा, हरिपाठाला जा, हेच सगळं चाललंय. अरे पण तुम्ही देवाचे तुम्हाला कोणी सांगतो का? जावे नाही ते जावे परी विवेक सहित. हो, तुमच्या आतमध्ये विवेक पाहिजे की परमात्मा पांडुरंग पंढरीचा तो आपल्या आतमध्ये आहे. आणि त्याला आपण कसा प्रगट करायचं हे माऊलीने याच्यासाठी शास्त्र लिहिले आहेत. कुठे जाऊ नये अशातलं वार्ता नाही, जावे नाही ते जावे लिहिले का नाही. इकडे जायचं तिकडे जा, पण विवेक सहित. विवेक तुमच्या पिंडामध्ये जागृत व्हायला पाहिजे. विवेक म्हणजे काय? की ते परमात्मा, तो परमात्मा, अहम ब्रह्मास्मी, तो परमात्मा मीच आहे, मीच सगळ्या घटामध्ये भरलेला आहे, प्रत्येक ठिकाणी मी भरलेला आहे, असा भाव व्हायला पाहिजे. जैशी गंगा वाहे तैसे ज्याचे मन, भगवंत जाण त्याचे जवळी. जशी गंगा वाहते तसं त्याचं मन, म्हणजे गंगेसारखं पवित्र मन. ज्याचं गंगेसारखं पवित्र मन झालं, देव दुरी नाही तयाला. हो, मनाचाच खेळ आहे सगळं बरं का. आपण आंघोळी गेल्या जाऊन इकडे ह्या तीर्थाला त्या तीर्थाला, आपलं मन निर्मळ होईल का? मन निर्मळ करण्याचे एकच साधन आहे, आणि ते म्हणजे भगवंताचं नामस्मरण. नाम जपू यज्ञ, तो यज्ञ आहे. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, एक हरिनाम जपता घडी बघा. एक हरिनाम फक्त एकदा श्वास घ्या सोडा, कोटी यज्ञांचं पुण्य. हो, कोटी यज्ञांचं पुण्य आहे. एक कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, म्हणजे नित्य नियमाने जो नामस्मरण करेल, हरीचं नामस्मरण करेल, त्याने फक्त एकदा श्वास घेतला आणि सोडला, तो कोटी यज्ञांचं पुण्य. बघ, कोटी यज्ञ करायला किती खर्च येईल? हो, किती लोक जमा करायला लागतील? कोटी यज्ञ विचार करा ना तुम्ही, तुमच्या मनामध्ये विचार करा. ही कोटी यज्ञ जर करायचे असेल तर किती ब्राह्मण बोलावं लागतील, किती पैसा खर्च करावा लागेल, समिधा काय, तूप काय, लाया काय, काय काय त्याच्यामध्ये टाकायला लागेल. पण
कोटी कोटी यज्ञ नाथबाबा सांगतात. नित्य ज्याचा नेम, नित्य नेमाने जो भगवंताचं नामस्मरण करेल, त्यांनी एकदा श्वास घेतला आणि सोडला तर कोटी यज्ञ केल्याचं पुण्य त्याच्या पदरात पडेल. किती स्पष्ट सांगितले बघा. असं ते नाम आहे आणि त्या नामाची अनुभूती येण्यासाठी सर्व शास्त्र आहेत बरं का. येथं जरी तुका तार्किका आईसी हनघेशी शंका ना एवढी वस्तू हे लोका उरली केवी पा. जे एकोत्तरे याची या वाढी जलती आगी घातिली उडी त्या अनायासे स्वगुडी सांडिती केवी. कारण जे लोक एकोत्रा व्याजा करता चोरास पैसे देण्याच्या आगीतही उडी घालण्यास पुढे मागे पाहत नाही. काय आहे, एखाद्या माणसाने व्याजाचा धंदा चालू केला आहे तर तो बघत नाही, तो माणूस बघत नाही. व्याजाचा धंदा करताना आपण कोणाला व्याजाने पैसे देतो हे बघत नाही. चोराला पण देतो तो. चोराला पण आपल्याला व्याज मिळण्याशी आपल्याला संबंध ना. काय त्यांचा उद्दिष्ट काय असतो, व्याज मिळालं पाहिजे बस. मग तो चोर असो नाही तर काय असो, मग तो चोरी करतो का काय करतो, काय धंदे करतो आपल्याला घेणं नाही. आपल्याला काय पाहिजे, व्याज पाहिजे, व्याज. तसं ते अनायासे स्वगुडी सांडिती केवी. जे लोक एकत्र व्याजा करता चोरास पैसे देण्याच्या आगीतही उडी घालण्यास पुढे मागे पुढे पाहत नाही, ते सहज आपल्या ठिकाणीच असलेली गोडी कशी टाकून देतील. बघा, आपल्या ठिकाणीच सगळं आहे, आपल्या ठिकाणीच गोडी सगळी आहे आणि लोक कुठे शोधतात, गोडी बाहेर शोधतात. गोडी कुठे शोधतात माणसं, सुख कुठे शोधतात माणसं, समाधान कुठे शोधतात माणसं, संतोष कुठे शोधतात माणसं, आनंद कुठे शोधतात, बाहेर. बाहेर आहे का आतमध्ये आहे? अहो सगळं आतमध्ये आहे. सगळ्या गोष्टी आपल्याला आतच आहेत, पण आपण आत जायलाच तयार नाही आणि म्हणून आपल्याला हे ज्ञान मिळत नाही. हे ज्ञान का मिळत नाही? आणि म्हणून इथे लिहिले मोठके गुरुमुखे उदयच दिसे हृदयी स्वयंभूचा असे प्रत्यक्ष फावे लागले तैशा पैसयासी. आपल्याला प्रत्यक्ष अनुभवाला येतो असं सांगतात ज्ञानोबराया. राजविद्या राजगुह्य योग आणि श्लोक क्रमांक 2 मध्ये ज्ञानोबराया सांगतात, मोठके गुरुमुखे उदय जग दिसे हृदय स्वयंभूचा असे आणि प्रत्यक्ष फावे लागे तैसे अपयसयासी. गुरुच्या मुखातून ते नाम बाहेर पडतो ना पडतो, तेच साधकाच्या आतमध्ये असलेलं, साधकाच्या हृदयामध्ये असलेलं ते नाम आपोआपच बाहेर पडतो, आपोआपच प्रकाशित होतो. प्रत्यक्ष फावे लागले, प्रत्यक्ष अनुभवाला येतो. अपयसयासी, कुठल्याही प्रकारचा प्रयत्न न करता आपोआपच बाहेर पडतो. पण आपण तसा गुरु केला पाहिजे ना. अपयसयासी, कुठल्याही प्रकारचा प्रयत्न न करताना गुरुच्या मुखातून जे नाम पेरलं जातं आणि ते आपल्या पिंडामध्ये, माणसाच्या पिंडामध्ये ते प्रत्यक्ष आहे. तिसऱ्या अध्यायामध्ये ब्रह्मदेवाने सांगितलं आहे की मी जन्माला घालतानाच ते नाम तुम्हाला दिलेले, ते नाम घेऊनच तुम्हाला पाठवले मी. ब्रह्मदेव सांगतो की प्रत्येक माणसाला जन्माला घालताना ते नाम देऊनच तुम्हाला पाठवलं आहे, पण त्याचीच तुम्हाला ओळख नाही. ती ओळख, त्या नामाची ओळख घेण्यासाठी श्री गुरुला शरण जायचा असतो. श्री गुरुला शरण ज्ञानासाठी म्हणजे ज्ञानासाठी जायचं नसतं बरं का. ज्ञान म्हणजे कुठलं, जे काय बाहेरचं हे शास्त्राचं वाचन, हे ह्या ज्ञानासाठी नाही जायचं. जो आपल्याकडे स्वयंभू परमात्मा बसलेला आहे ज्ञानस्वरूप, त्या आनंदस्वरूप अवस्थेला प्राप्त करण्यासाठी गुरुला शरण जायचं असतं. म्हणून मोठके गुरुमुखे हृदय जग दिसे आणि हृदय स्वयंभूचा असे. हृदयामध्ये स्वयंभू तुमचा आहे तो, मग प्रगट का होत नाही? आपण कमी पडतो कुठेतरी, आपला विश्वास नाही, आपली श्रद्धा नाही गुरुवर. गुरुवरती श्रद्धा ठेवा, मेहनत घ्या. आपण प्रपंचासाठी रात्रंदिवस तळमळ करतो की नाही, रात्रंदिवस, पण परमार्थासाठी आपण अर्धा तास देत नाही. विचार करा ना, 15 मिनिटं पण ध्यानाला बसत नाही आपण. लगेच आपली काय होतो, लगेच आपण उठतो.
म्हणजे प्रपंचाने आपल्याला बांधून ठेवलेलं आहे. बांधून कोणी ठेवलेलं आपल्याला? प्रपंचाने बांधून ठेवलं आपल्याला. मग त्यातून आपण मोकळा कसा व्हायचा असेल तर ते भजनानंदामध्ये गेल्यानंतर त्याची अनुभूती येते. भजनानंदामध्ये जा. आनंद कुठे? भजनामध्ये. आणि ते भजनच आपल्याकडे नसेल, ओरिजिनल बरं का, ओरिजिनल भजन पाहिजे, मंत्र वगैरे नाही. मंत्र तंत्र उपदेशी ते गुरु म्हणे जेते, परंतु ते नव्हे सद्गुरु मोक्षदाते. बघा, ते आपल्याला मोक्षाला घेऊन जाणार नाही. तरी पवित्र आणि रम्य तेवीची सुखोपाय गम्य आणि ससुख धर्म्य वरी आपण या जोडे. तरी पवित्र आणि रमणीय तसेच सुख देणारे. कसे ज्ञान? ते पवित्र आहे हो, आणि रमणीय म्हणजे आपल्याच आनंदामध्ये आपल्याला रममान करणारं ते नाम आहे, ते ज्ञान आहे. बघा काय स्पष्ट लिहिले आहे. ते पवित्र आहे म्हणजे ते नाम पवित्र आहे, ते ज्ञान पवित्र आहे, ते मोठके गुरुमुखे उदय दिसे, तो महावाक्यच पवित्र आहे, तो स्वयंभू पवित्र आहे, त्या महावाक्याचा बोधच पवित्र आहे. आणि जर तो आपण घेतला तर आपण पवित्र होणार नाही का? आपणही पवित्र होऊ. तरी पवित्र आणि रमणीय कसा आहे? तो पवित्र आहे. आणि रमणीय म्हणजे त्या ठिकाणी आपलं मन रममान होतो. काय सांगितलं बघा? आपलं मन रममान होतो. म्हणून तुका म्हणे नाही नाही आन दैवत. तुका म्हणे मना ऐसे हो, मनच आपला देव आहे. मन एवं मनुष्यानाम कारणबंध मोक्षाय. मनच माणसाला काय करतो? बंधनात टाकतो. आणि मनच माणसाला मोक्ष मिळवून देतो. आणि म्हणून मनाने कुठं रमायला पाहिजे? कुठं रमायला पाहिजे? त्या गुरुने दिलेल्या महावाक्याच्या ठिकाणी, त्या नामाच्या ठिकाणी मनाने रममान व्हायला पाहिजे. बारीक बारीक बघा, बारीक बारीक वाक्य आहेत, लक्षात बारीक बारीक शब्द आहेत. प्रत्येक शब्दाचा अर्थ आतमध्ये लागला पाहिजे, जोडता यायला पाहिजे तुम्हाला. जर तुम्ही ह्या प्रत्येक ज्ञानोबरांच्या प्रत्येक वाक्याशी तुम्ही जोडले गेलात तर तुम्हाला साधना कमी झाली तरी चालेल. साधना तर कराच सुरुवातीला 2-2, 3-3 तास. पण साधना करण्याचा जो सायास आहे तो तुम्हाला एकदा का तुमच्या आतमध्ये प्रज्ञा जागृत झाली, विवेक प्रगट झाला, वैराग्य प्रगट झाला की हे सहज आहे. सहज बोलता विवेक प्रगटे. याचा अर्थ काय? सहज तरी तुका सहज बोले वाणी तरी वेद त्यांच्या घरी वाहे पाणी. बघा, सहज वाणी बोलायचा तरी वेद पाणी भरायचे तुकोबारांच्या. का? वेदांचा तो अर्थ आम्हासची ठावा, इतरांनी वाहा भार माथा, असं तुकोबाऱ्या ठामपणे सांगतात. वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा हो, आम्हालाच माहिती वेदांचा अर्थ. का? तर आपण आमचं अखंड नामस्मरण चालू आहे. अखंड ज्याचं नामस्मरण चालू आहे. आणि म्हणून तुकोबाराय विनंती करतात, अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, तयांची घडावी मज संगती, तयांची घडावी मज संगती, तयांची घडावी मज संगती, तयांची घडावी मज संगती. बघा काय सांगतात, भगवंता तुझ्या नामावर ज्याची प्रीती आहे त्यांचीच मला संगत घडू दे. ही तुकोबारायांनी भगवंताला केलेली आराधना आहे. आणि आपणही तशी आराधना करायला पाहिजे, सातत्याने आराधना करायला पाहिजे बरं का. प्रत्येक साधकाच्या ठिकाणी आराधना असली पाहिजे. भगवंताचं सारखं त्याने काय करायला पाहिजे? धावा करायला पाहिजे की अशाच लोकांची संगत दे की देवा ज्याचा अखंड, ज्याच्या पिंडामध्ये अखंड हरिनाम चालू आहे अशाच माणसाची संगत दे. नाही तर संसारात भरपूर लोक आहेत हो. अगदी तुम्हाला पाहिलीचे 50 लोक, 99% लोक संसारामध्ये अडकलेले आहेत. मग ते तुम्हाला बाहेर काढतील का? अहो, जे स्वतःच तरले नाही ते दुसऱ्यांना कसं काय काढणार? ज्यांच्याकडे नामच नाही ते कसं काय तरणार? आणि म्हणून नामाशी विमुक्त नर पापिया. ज्ञानोबऱ्या स्पष्टपणे सांगतात, ज्यांच्याकडे नाम नसेल
ते सगळीकडे पापच पापच पाप सांगतात ज्ञानोबरा. नामाशी विनमुख, सन्मुख नाही बरं का, विनमुख म्हणजे त्याच्याकडे नामच नाही. तो नर पापिया, तो नर, तो माणूस पापी आहे सांगतात. मग आता ज्याची त्यांनी काय करा, आम्ही कोणाला बोलत नाही. प्रत्येकाने आपला आपला सिंहावलोकन करा, सिंहावलोकन करा, आपले आपले सिंहावलोकन करा. आपण कुठपर्यंत आलोय, कुठे आपण आहोत, ज्याचा त्यांनी शोध बोध घ्या. आम्ही रोज रोज सांगून तुम्हाला नाही जमणार. तुम्ही तुमचा शोध घ्या, कारण तो तुमच्या आतमध्ये आहे. त्याला तुम्ही प्रश्न करा, तो हळूच तुम्हाला उत्तर देईल. आपण काय साधना करतो, आपण काय करतो, आपण इकडे तिकडे वाईट बघतो का, आपलं लक्ष इकडे तिकडे आहे का, तो आतमध्ये सांगणार आहे तुम्हाला. हळूच सांगतो तुम्हाला तो हे चुकीचं करतो म्हणून. पण तरी माणूस काय करतो, आळस करतो, पापाची नजर टाकतो, पापाचे बोल मुखातून बाहेर काढतो, पापाची वाणी कानातून ऐकतो. पण तो आपल्याला देतो, पण आपलं तिकडे लक्ष नाही हो. म्हणून पहिलाच लिहिले आहे, तरी अवधान ऐकलेची दिजे, सर्व सुखाशी पात्र होईजे, ज्ञानोबा सांगतात. तरी लक्ष द्या सांगतात. पहिल्यांदाच सांगितले, आपला सावध केलं. बघ बाबा, सावध हो, पहिलीच ओवी राजविद्या राजभुजामधली. तरी अवधान ऐकलेची दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड आहे, शपथ घेऊन सांगतो तुला. प्रतिज्ञोत्तर माझे उघडत सांगतात. पहिल्याच विभागाने ज्ञानोबा सांगतात, सावध हो. आणि तुम्ही सगळ्यांनी सावध व्हा बरं का. सावध होण्यासाठी हे ज्ञान आहे. ज्ञानोबासारखी आपल्या ज्ञानेश्वरी आपल्या हातात आलेली आहे म्हणजे काय, आपण किती भाग्यशाली आहोत. इथं लिहिले काय का, निदय वाच्या परिवारी लोहा रुतल्या सहस्त्रवारी, त्याचं बैसून उपवास करी का दारिद्र्य दिये. दैवहीन माणसाच्या घरामध्ये हजारो मुद्रा पुरलेल्या आहेत, पण त्याच्यावरती बसून तो उपवास म्हणजे उपाशी मारतो. उपवास आणि भीक मागतो, दरिद्र्यासारखं जगतो. तसं आपण दरिद्र आहोत. आपल्या हातमध्ये सगळं आहे आणि आपण शोधतो कुठं, आपण शोधतो कुठं देवाला. मूर्खांची लक्षणं आहेत की नाही मला सांगा, आपण सगळेच मूर्ख आहोत की नाही बघा. देव आपल्या आतमध्ये, आपण शोधतो कुठे आहे, जवळी जवळी नव्हे, अंतरे आतमध्ये सांगितलंय. आतमध्ये देव आहे आणि आपण कुठे शोधतो, आपण बाहेर शोधतो. आणि जोपर्यंत अष्टसात्विक भाव होत नाही, तोपर्यंत ह्या ज्ञानाची चाहूल गोडी लागत नाही माणसाला बरं का. आणि म्हणून प्रत्येकाने अष्टसात्विक भाव व्हायला पाहिजे, त्याशिवाय हे ज्ञान नाही. तरी पवित्र आणि रमणीय बघा, तरी पवित्र आणि रम्य, तेवीची सुखोपाय गम्य. आणि काय हे पवित्र, हे ज्ञान कसं आहे, पवित्र आहे आणि आपल्याच ठिकाणी आपल्याला रममान करणार आहे. तुम्ही घ्या, अखंड नामस्मरण घ्या, सोडा, घ्या, सोडा, आणि तिथं रममान व्हा. तसेच सुख देणार आहे, तिथून तुम्हाला सुख मिळतं. बघा, रात्री ध्यानाला बसा आणि बघा, श्वास येतो जातो येतो जातो, त्याच्याकडे लक्ष ठेवा. बघा किती सुख आहे. ते सुख काय सांगू, वाचा बोलताना ये, वाचेने सांगणारं सुख नाही. अनुभव घ्या, प्रत्येकाने अनुभव घ्या. त्या सुखासाठी भगवंत वेडा होतो आणि वैकुंठातला भगवंत आपल्या हृदयामध्ये येऊन बसतो. ते काय असंच लिहिलं की काय अभंग, या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. याचा अर्थ काय, हीच ती अवस्था आहे. तुम्ही तिथं रममान व्हा, तुमच्या हृदयाच्या ठिकाणी. श्वासाकडे लक्ष ठेवा, सारखं लक्ष ठेवा तिथे, त्याचा अनुभव घ्या. बघा तुम्हाला तुमचे अष्टसात्विक भाव होतात की नाही. बघा, प्रयत्न करा. यत्न तो देव जाणावा लिहिले, प्रयत्न नाही बरं का, यत्न तो देव जाणावा. यत्न म्हणून करत राहायचं आणि तो देव आहे आपला, यत्नच आपला देव आहे. आपण यत्नच केलं नाही तर यत्न म्हणून टाकून दिलं जमेल का, यत्न म्हणून संसारच टाकून दिलं जमेल का, नाही नाही. संसार कसा टाकता येईल आपल्याला. अरे मग परमार्थ तुम्ही टाकता ना हो, तुम्ही संसाराच्या मागे लागले सगळे. एकदा प्रयत्न करा. जे काय ज्ञानोबारांनी सांगितलं आहे, हे काय सांगतात, तरी पवित्र आणि रम्य. बघा, पवित्र आहे ते नाम, ते ज्ञान पवित्र आहे, ते ज्ञान खड्ग आहे.
तेवेची सुख पाय रम्य, आणि ते सुखाला आपल्याला काय करतो, सुखी ठेवतो, आपल्याला सुख करतो. आणि जाण्यास सुलभ आहे बघा, आणि अति सुखकारक. सुख मिळतो तिथे, सुख तिथे. धर्माला पूर्ण अनुकूल. बघा काय सांगितलंय, धर्माला अनुकूल. धर्म म्हणजे काय, स्वधर्म. स्वधर्म जो बाप्पा नित्य यज्ञ जाणपा, म्हणून वर्तता तेथे पापा संसारू नाही. स्वधर्म म्हणजे काय, आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप राहून त्याचं भजन करणं, ह्याला स्वधर्म म्हणतात. सदा स्वरूपानुसंधान, हे साधूचे लक्षण. आपण साधू व्हायला पाहिजे, सातत्याने आपलं अनुसंधान चाललं पाहिजे. सदा स्वरूपानुसंधान, आपल्या आत्मस्वरूपाशी सातत्याने अनुसंधान साधून राहणं. श्वास जातो येतो जातो येतो, त्याच्याकडे लक्ष ठेवून राहणे, हे साधूचं लक्षण आहे. आणि आपल्याला साधू व्हावं लागेल. साधू झालो तरच आपल्याला या ज्ञानाची अनुभूती येईल. केवढं सोपं ज्ञान आहे, पण लोकांनी कठीण करून ठेवलं आहे. का, ज्या जाचक अटी आहेत, परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी ज्या जाचक अटी आहेत, जसं एखाद्याला डायबिटीज झाला आणि त्याला सांगितलं साखर खाऊ नको, आणि तो साखरच खात गेला, होईल का डायबिटीज बरा? तसं तुम्हाला परमात्म्याची प्राप्ती करायची असेल तर तुम्हाला जाचक अटी म्हणजे प्रत्यक्ष गळ्यामध्ये तुळशी माळ घातली पाहिजे, तामसिहार बंद करायला पाहिजे, प्रपंचाचे विचार हळूहळू कमी कमी करून परमार्थिक विचार वाढवायला पाहिजे, संतांच्या संगतीमध्ये जायला पाहिजे, सत्समागम करायला पाहिजे, साधू संतांची संगत धरायला पाहिजे. आपल्या ठिकाणीच प्राप्त होणारे. बघा काय लिहिले, पुढे लिहिले आहे, वरी आपणही आपण जोडे. बघा आपल्याच अंतरीच्या अंतरात्म्याशी जोडलं जाऊ आपण, म्हणजे किती स्पष्ट सांगितलंय. आता काय सांगायचं बाकी ठेवलं का ज्ञानोबरांनी? परत आहे का, तरी पवित्र आणि रम्य. बघा पवित्र आहे ते ज्ञान आणि ते रम्य आहे. तिथं आपण रममान होतो. तिथे काय होतो, रममान होतो, सुखामध्ये रममान होतो. जसं विषय सुखामध्ये माणूस रममान होतो, तसाच ह्या आत्म्याशी एकरूप झाल्याने, आपल्या आत्म्याशी आपण एकरूप झाल्याने आपण आत्मज्ञानाशी एकरूप होतो, आत्मानंदामध्ये जातो. विषयानंदामध्ये जसा माणूस जातो तसाच आत्मानंदामध्ये जायला पाहिजे. आत्मानंद हा सगळ्यात मोठा आनंद आहे. आत्मलाभासारखे गोमटे काहीच न देखे. भोगविषय हरके जण सांगतात ज्ञानोबा 12व्या अध्यायामध्ये. भोगविषय हरके जण, भोगाचा काही संबंधच नाही तिथे. आत्मलाभ झाला की आत्मलाभासारखे गोमटे काहीच न देखे. बघा आत्मलाभ सगळ्यात मोठा आहे आणि भोग त्याच्यासमोर, विषय भोग त्याच्यासमोर तृणतुल्य आहेत. 12व्या अध्यायामध्ये पण इथे पण तेच सांगतात बरं का. तर पवित्र आणि रम्य, तेवेची सुख पाय गम्य. आणि ते सुखाला काय करतो, सुख मिळतं आपल्याला तिथं. आणि स्वसुख परमधर्म्या, काय लिहिलंय, स्वसुख परमधर्म्य म्हणजे धर्मयुक्त. धर्माला जे, शास्त्राला जे मान्य आहे ते सुख आपल्याला त्यातून मिळतो, त्या हरिनामातून. वरी आपण पया आपण या जोडे, आपण पा जोडे. आपलं आपल्याला जोडलं जातं, आपल्याच अंतरीच्या अंतरात्म्याशी आपण जोडला जातो, असं ते ज्ञान आहे. आणि ते ज्ञान मिळण्यासाठी सगळी धडपड आहे. एकच उभी तुम्हाला ही जर 2-2, 4-4 तास बोलता येईल आपल्याला एका उभीवर, कारण ते आत्मसुख एवढं आहे. त्या आत्मसुखामध्ये गेल्यानंतर तुमच्या आत्मधून अखंड चिंतन विठोबाचं चालू होतं, अखंड विठोबाचं चिंतन चालू होतं. आणि त्या चिंतनातून चित्ताला स्फुरण मिळतो. भगवंताच्या नामचिंतनातून चित्ताला स्फुरण मिळतो आणि मग त्या हरिनामाशी एकरूप होतो आणि त्या आनंदामध्ये माणूस जातो. ऐशी अवघाची हा सुरवाडू आहे, तरी जना हाती केवी उरवला आहे. बघा
हा शंकेचा ठाव किर होय परीन धरावी तुवा, ऐसा अवघाची हा सुरवाडू आहे. म्हणजे हा नाम जो आहे, हे ज्ञान जो आहे, ते सगळ्या गोष्टी आपल्याला अनुकूल करून देतो, अनुकूल परिस्थिती निर्माण करतो आपल्या आतमध्ये. सगळा आतला विषय चाललाय, बाहेरचा काहीच नाही. संपूर्ण परिस्थिती आपल्या अंतरंगातली परिस्थिती जी आहे ती शांत होतो, अंतःकरण शुद्ध होतो, निर्मल होतो. आणि मग एकदा का अंतःकरण शुद्ध झाला की भगवंत आपल्या आतमध्ये येऊन बसतो. म्हणून तर काय लिहिले, ऐसा अवघाची हा सुरवाडू आहे. किती सोपा ज्ञान आहे हा, आणि अनुकूल आहे. सगळ्या गोष्टीला काय करतो, अनुकूलता आणून देणारा ज्ञान आहे. तरी जना हाती केवी उरल आहे, तरी पण लोकांच्या लक्षात काय येत नाही, असा अर्जुन प्रश्न विचारतो बघा. तरी हे ज्ञान लोकांच्या हाताला का लागलं नाही, असं अर्जुन सांगतो भगवंताला. बघा, खरोखर लोकांच्या हाताला लागत नाही हे ज्ञान. केवढं सोपं ज्ञान आहे की ह्या एका नामापाशी, एका आत्मज्ञानापाशी सगळी ज्ञानं फिकी आहेत. सगळी बरं का, जगातली सगळं गुंडाळून टाका एका ठिकाणी, आणि हे फक्त नाम एक घ्या. सगळी ज्ञानं कुठल्या कुठं पळतील माहीत नाही पडणार तुम्हाला. असं हे अनमोल असं ज्ञान आहे की जे आपल्याला अनेक युगातून, अनेक युगामध्ये आपले जन्म झालेले आपल्याला माहीत नाही. मी जेणे जेणे अवसरे जे जे होऊन स्मरे, ते समस्ते स्मरे धनुर्धरा. काय सांगतात, मी जेणे जेणे अवसरे जे जे होऊन अवतरे, ते समस्त स्मरे धनुर्धरा. अरे अर्जुना, मी ज्या ज्या काळामध्ये, ज्या ज्या युगामध्ये मी अवतार घेतलेला आहे, तुम्हाला सगळं आठवतो. ते तुला आठवत नाही अर्जुना. का? मी देव आहे, देव सांगतात अर्जुनाला सांगतात भगवंत. मी देव आहे म्हणून मला सगळं आठवतं. आणि म्हणून तो सगळा यदुराजाच्या कथा सांगायला आलाय भगवंत उद्धवाला. सगळा उद्धव गीता कोणी सांगितली? कृष्ण परमात्म्याने सांगितली. कारण तो युगानुयुगाचा कृष्ण परमात्मा आहे, म्हणून त्याने भगवद्गीता सांगितली ना. एकाच युगाचा आहे का कृष्ण परमात्मा? म्हणून उद्धव गीता सांगितली. भागवत उगाच सांगितलं का? प्रत्येक युगामध्ये मी अवतारित झालेला आहे, आणि म्हणून भगवंत प्रत्यक्ष सांगायला येतो आपल्याला. युगानुयुगाची स्वारी आहे. आपल्याला हे कळत नाही, कारण आपण कोण आहोत? आपण कोण आहोत? आपण अज्ञानी, आपण पापी लोक आहोत. अज्ञान म्हणजे पाप, लक्षात घ्या. अज्ञान म्हणजे काय? आपल्याकडे अज्ञान आहे देवाबद्दलचा म्हणजेच पाप आहे. आपल्याकडला सगळं अज्ञान गेला म्हणजे पाप गेला हो. जोपर्यंत ही ज्ञानेश्वरी काय सांगते हे कळत नाही, गुरुमुखातून काय सांगतात ते कळत नाही, तोपर्यंत सगळं अज्ञान आहे लोकांकडे. मग आपल्याला ज्ञान कधी होईल? याप्रमाणे सर्व गोष्टी अनुकूल असतानाही लोकांच्या हाती लागल्याशिवाय कसे काय राहिले, प्रश्न केलाय अर्जुनाने भगवंताला. आता पुढे सांगतात, हा शंकेचा ठावकीर होय. ही शंका घेण्याचाच विषय आहे. भगवंत म्हणतो माझं पण डोकं काम न करत, शंकेचाच विषय आहे. परंतु परी न धरावी तुवा, परंतु शंका धरू नको. का? तर तुझ्या शंकेचं निरसन मी या 3ऱ्या श्लोकामध्ये मी तुझं करणार आहे अर्जुना. शंकेचं निरसन या 3ऱ्या ओळीमध्ये मी करणार आहे तुझा. तर तू काय त्याच्याबद्दल शंका घेऊ नको. असं प्रत्येक माणसाच्या मनामध्ये शंका येतो, पण शंकेचं निरसन करण्याचं जे काय शक्ती आहे, जे काय ज्ञान आहे, ते कोणाकडे आहे? श्रीगुरूंकडे आहे. म्हणून श्रीगुरू नायकी पूर्ण कृपा केली. निज वस्तू दाविली माझी मज. निज वस्तू, आपल्याकडे जी वस्तू आहे ते आपल्याला श्रीगुरू दाखवत असतात, आणि ती निज वस्तू एकदा दाखवली, आपल्या हाताशी आली, तर आपल्याला ह्या ज्ञानाचं सगळं उलगडा होतो. बघा ना तुम्ही, हे ज्ञानाचा उलगडा कसा आहे. लवकर कळणार नाही, पण कळण्यासाठी आपल्याला ध्यान करावं लागेल. सातत्याने ध्यान करावं लागेल. ध्यान करा, श्रीगुरूंच्या सान्निध्यात राहा, आणि श्रवण भक्ती सगळ्यात श्रेष्ठ भक्ती आहे, ती करा. ती भक्ती जर आपण व्यवस्थित केली, आणि प्रत्येक ओवी आपण रोज एक जरी आपण ओवी पाठ केली, आणि तिचा मतिता अर्थ आपण मनामध्ये घेतला, आणि तिचा आपल्या मनामध्ये त्या ओवीचा अर्थ आपल्या मनाशी निगडीत झाला, किंवा आपण त्या मनातून विश्लेषण आपणच करायचं आपण ते ओवीचा अर्थ, तरच भगवंताची प्राप्ती आहे.
नुसती साधना करून जमणार नाही. साधनेच्या जोडीला तुम्हाला हे ज्ञान पण पाहिजे. कारण गुरुप्रचिती, आत्मप्रचिती आणि शास्त्रप्रचिती तिन्ही सांगितले आहेत. हे तिन्ही त्रय भक्ती लक्षात घ्या. नुसती गुरुप्रचिती आहे फायदा नाही, शास्त्रप्रचिती पण पाहिजे. असे बरेच लोक वाया गेले. नुसती गुरुप्रचिती आहे, शास्त्रप्रचिती नाही आहे. आत्मप्रचिती काय माहिती आहे की माहीत नाही. कारण आत्मप्रचिती आहे की नाही हे सिद्ध करण्याचं ज्ञान ह्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे, त्या भागवतामध्ये आहे, त्या दासबोधामध्ये आहे, नामदेवाच्या गाथेत आहे, तुकोबारांच्या गाथेत आहे. हे तिन्ही एकत्र यायला पाहिजे. नुसते आपण साधना केली ना, आपण जर ग्रंथच वाचले नाही तर झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू राष्ट्रसंत श्रीपाद दास यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून मी माझ्या या सेवेला विराम देत आहे. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांतीब्रह्म एकनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद बाबा महाराज की जय, रामदास बाबा महाराज की जय, नारायण बाबा महाराज की जय, रोहिदास बाबा महाराज की जय, नाना बाबा महाराज की जय, पांडुरंग दिवेकर बाबा महाराज की जय, सब संतान की जय.